वैष्णवांचा मेळा जो आषाढी आणि कार्तिक एकादशीला इथं पंढरपुरामध्ये दाखल होतो, त्या वारीचा नेमका अर्थ काय? ही वारी का केली जाते? आता आपण चंद्रभागेच्या तीरी उभा आहोत, म्हणजे आपण आता सध्या पंढरपुरात आहोत. या पंढरपुराशी संबंधित असलेली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आषाढी आणि कार्तिक एकादशीला येणारी वारी. वैष्णवांचा मेळा जो आषाढी आणि कार्तिक एकादशीला इथं पंढरपुरामध्ये दाखल होतो, त्या वारीचा नेमका अर्थ काय? ही वारी का केली जाते? वारीचा शब्दशः अर्थ जर आपण पाहायला घेतला तर वारंवार एखाद्या ठिकाणाला दिली जाणारी भेट, आणि ती सुद्धा नियमितपणे एखाद्या ठिकाणाला भेट देणं म्हणजे त्या ठिकाणाची वारी करणं. आणि या महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये या वारीमध्ये सामील होतो, आणि त्या वारीमध्ये सामील होणाऱ्या प्रत्येकाला वारकरी असं म्हटलं जातं. या वारीमध्ये अनेक छोट्या छोट्या दिंड्यांचा सहभाग असतो, आणि प्रत्येक गावातून निघणाऱ्या दिंडींचा एक ज्यावेळेस मेळा तयार होतो त्यावेळेस त्या मेळ्याला वारी असं म्हटलं जातं. या वारीशी ना परमार्थ साधण्याची एक गोष्ट दडलेली, म्हणजे परमार्थ आपल्याला साधायचा असेल तर वारीमध्ये सामील व्हायला हवं. कारण आपल्याला आजवर असं वाटत आलं, किंवा आपल्याला आजवर असंच वाटतं की परमार्थ आपल्याला साधायचा असेल तर हिमालयात जावं लागेल, किंवा आपण एकट्यामध्ये नामस्मरण करून वगैरे परमार्थ आपण साधू शकतो. पण वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला जर परमार्थ साधायचा असेल तर वारीमध्ये सामील व्हावं लागतं. आणि समूहाने विठ्ठलाची भक्ती ज्यावेळेस आपण करतो, विठ्ठलाची उपासना ज्यावेळेस आपण करतो, त्यानंतर परमार्थ साधणं हे अतिशय सोपं होतं. म्हणजे संत तुकारामांचाच एक अभंग आहे, एक भाव बळे काही सापडे तो काळे, वैष्णवांचा मेळे उभा ठाके. म्हणजे काय तर एकट्याने जर आपण भावभक्तीने नामस्मरण करत असेल किंवा परमार्थ साधण्याचा प्रयत्न करत असेल तर तो आपण परमार्थ साधू शकतो, पण त्याला एक ठराविक काळ जाईल. पण जर वैष्णवांच्या मेळ्यामध्ये सामील आपण होतोय त्यावेळी साक्षात भगवान परमात्मा आपल्या समोर उभा ठाकतो.